कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कुठे चालली? मी इथे गुदमरते, मी बाहेर चालले। मग आता त्याची सवय लावून घ्यायची। आता लग्न होईपर्यंत फक्त लग्नाचे विधी करण्याकरता या खोलीतून बाहेर पडायचं। लग्नाचे विधी करायचे, परत खोलीत यायचं। त्याशिवाय जर का तू खोलीबाहेर पडलीस, आम्ही आहोत, तू आहेस। हा, कुठं? यू कम मी गो। ते आम्हाला तुळजाला भेटायचं होतं। आम्ही तुळजाच मामाच पोरी। एक मिनिट हा। ते रुक, ते मामाला इंग्रजीमध्ये काय बोलतात? अंकल। आणि मग काकाला अंकल आणि मग दुसऱ्या अनोळखी माणसाला अंकल। हा, हे असलं कसलं इंग्रजी? आता मी जर अंकल म्हटलं तर समोरच्याला कसं कळणार मी ज्याला हाक मारते तो मामा आहे, काका आहे का तिसरंच कोणतरी? म्हणून मला इंग्रजी हार्ड जातं। धनु, आता तुझ्या इंग्रजीचा प्रॉब्लेम जरा बाजूला ठेवूया। जे काम करायला आलं ना ते करूयात का? दादा, ते आम्हाला तुळजाला हळदीचा निरोप द्यायचा होता। तिकडे तेच बोलतो। तुळजा, तुला हळदीसाठी तयार राहायला सांगितलंय। काय? अगं पण आपल्याकडे हळद तर लग्नाच्या दिवशी मंडपात लागली जाते ना? अगं हा, पण तुझ्या सासरी सगळ्या भलताच प्रथा आहे। तुझी ती खडू साजे सासू आहे ना रंभाजी, ती म्हणली की हळद आत्ताच होणार। आम्ही गोईंग तो, यू कम लवकर। हळद म्हणजे उष्टी हळद पण असेल। त्या सत्यजितची उष्टी हळद मी माझ्या अंगाला नाही लावणार आहे, नाही। काय चालली? त्या सत्यजितची उष्टी हळद मी माझ्या अंगाला लावून घेणार नाहीये। होणारा नवरा आहे तो तुझा, तरीही मी नाही लावणार। कुठे चालली? मी इथे गुदमरते, मी बाहेर चालले। मग आता त्याची सवय लावून घ्यायची। आता लग्न होईपर्यंत फक्त लग्नाचे विधी करण्याकरता या खोलीतून बाहेर पडायचं। लग्नाचे विधी करायचे, परत खोलीत यायचं। त्याशिवाय जर का तू खोलीबाहेर पडलीस, आम्ही आहोत, तू आहेस। बोला मंत्री साहेब, बोला। चालेल सगळी तयारी? हा हा, पण तुम्ही बाकीचे दौरे रद्द करता, तसं लग्नाला येणं रद्द करू नका बरं का। वाट बघतोय। हा हा, या या, आवरून घ्या। उद्याचा दिवस माझ्या आयुष्यात काय घेऊन येणार आहे कोणास ठाऊक। सूर्याशी बोलले असते तर काहीतरी त्याने केलं असतं, पण त्याच्याशी आता कसं बोलू? बोला दाजी। अहो कुठे आहे? हो, वाटेतच आहे। बर बर बर, या या लवकर या, वाट बघतोय बरं का। येतोय। छत्री, नवऱ्याकडची माणसं कुठल्या पण क्षणी पोचतील, त्यामुळे सगळ्या पोरांना ताकीद द्या। पाऱ्याला कुठं कमी नाही झाली पाहिजे, आणि जर गडबड झाली होणारच नाही। हा, समजायला समज व्यवस्थित समजून सांगतो। हा, बरं, अजून एक, पाहुण्यांची आहे ना स्वागताची तयारी करा।
अहो शत्रू भैया तुम्ही काही काळजीच करू नका, सगळी व्यवस्था अगदी व्यवस्थित करतो. हा ती मीडियावाली लोक येणार आहेत ना, हा त्यांची पण व्यवस्था व्यवस्थित केली. दादा, सत्य दादा, मला पण लग्नाला यायचंय, मला पण बाहेर जायचंय, मला पण बाहेर जायचंय. आई आई मला पण बाहेर जायचंय. अरे प्रसाद, ते दार नाही उघडणार, कुलूप लावलंय बाहेरून. पण कुलूप का लावलं त्यांनी आणि आपल्याला का नाही नेलं त्यांनी? मला पण लाडू खायचं होता ना. ते आणतील आपल्यासाठी लाडू बाळा. अगं पण दादाचं लग्न, मला लग्न पण बघायचं होतं ना. आई 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 लग्न म्हणजे काय असतं ग? लग्न म्हणजे एकमेकांच्या सोबतीसाठी एक मुलगा आणि मुलगी एकत्र येतात. मुलगा आणि मुलगी? मग आई तू माझं पण लग्न करणार? माझ्या पण सोबतीसाठी तू मुलगी आणणार? ए आई, माझं पण लग्न करणार? हो बाळा, करू ना, तुझं बी लग्न करू. माझं पण. देवा, कसं होणार माझ्या लेकराचं लग्न? कुणी खरंच करेल का माझ्या लेकराशी लग्न? तू स्वर्गात लग्नाच्या गाठी बांधतोस ना, माझ्या लेकराच्या लग्नाची गाठ बांध रे कुणाशी तरी, जी याला माझ्यासारखंच जपेल, सांभाळेल. म्हणजे आई 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 माझं लग्न झालं की मला सगळे लाडू खायला मिळणार? हो माझ्या राजा, सगळे लाडू मिळणार तुला. सगळे? माझं लग्न हो ना, माझं लग्न हो ना, मला सगळे लाडू खायला मिळणार. ये मी ना माझ्या लग्नात डायरेक्ट पुण्यावरनं लाडू मागवणार आहे. लाडू? आजकाल लाडू कोण खातं? हो का? मग ज्याला लाडू आवडत असतील ना त्याच्याशी करीन मी लग्न. मी तर दादाला सरळ सांगणार आहे, माझ्या लग्नात कुठला खर्चच करायचा नाही. हा, मी पण दादाला सांगणार आहे, कशाला एवढा खर्च करायचा ना, तर 5-5 प्रकारच्या मिठाया, एवढा मोठा हॉल, त्या अत्तर टाकणाऱ्या बायका, एवढा सगळा खर्च करण्यापेक्षा तेच पैसे कुठे गुंतवले ना तर बिझनेस मध्ये टाकले तर कसला फायदा होईल काय? बोलली हिच्यातली फायनान्स मिनिस्टर बोलली. पण मला काय वाटतं माहितीये का, आपण दादाला किती पण टोळलं ना की आमचं लग्न साधं कर साधं कर, तरी तो आपलं लग्न थाटामाटातच लावणार, पण स्वतःचं लग्न मात्र साधं करणार. मला चालेल साधं लग्न, त्यानं माझ्याशी कसं पण लग्न करा, फक्त लग्न करा. मी ना याच लग्नात माझं लग्न फिक्स करून टाकणार आहे. म्हणजे नक्की असं काय करणारस तू? तुमच्या दादाला प्रपोज करणार आहे. काय? आणि तो नाही म्हणलं तर ग? ए असं कसं नाही म्हणाल, तसं जीवच घेईन मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.